शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत TV9 मराठीशी थेट जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा मुद्दा असेल, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या काळात घडलेलं राजकारण असेल, महायुतीच्या नेत्यांच्या निशाण्यावर संजय राऊत होतेच, पण आता महाविकास आघाडीमध्येही मित्रपक्षांच्या निशाण्यावर संजय राऊत दिसतायत। संजय राऊत सध्या या सगळ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत। महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या, मित्रांच्या, विरोधकांच्या टीकेच्या रडारवर आपण थेट संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। अनेक घडामोडी घडतायत, त्या अनुषंगाने त्यांची मतं किंवा त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत। राऊत साहेब, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप झालं त्यावर शिवसेना युबीटी आणि पर्यायानं संजय राऊत यांचा प्रभाव दिसला। 48 पैकी 21 मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे घेत आपला प्रभाव कायम ठेवला। पूर्ण वाटाघाटींमध्ये तुम्ही होतात। कसं शक्य झालं? कारण काँग्रेस, NCP हे मोठे पक्ष, त्यांचे मोठे नेते असताना हे संजय राऊत यांनी कसं केलं, याचं एक आश्चर्यही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व्यक्त होते। प्रश्न असा आहे की याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करावं असं काही नाही। शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे या देशातला, आणि प्रादेशिक पक्षांचं राजकारण हे या देशात राहणार। नरेंद्र मोदींनी किती प्रादेशिक पक्ष खतम करण्याचा प्रयत्न केला किंवा राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांची किती अडचण झाली, तरी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षाचं बोट धरून दिल्लीमध्ये आता जावं लागेल यापुढे। ठीक आहे, एकदा मोदीची लाट आली गेली वगैरे सगळं सोडून द्या। मोदींनी तेव्हा 2 निवडणुका आपल्या त्या करिश्म्यावर जिंकल्या असं म्हणतात की EVMवर जिंकल्या, हा एक रहस्य आहे। शिवसेना महाराष्ट्रामध्ये सातत्यानं निवडणुका लोकसभेच्या लढून आपल्या चांगला आकडा लोकसभेत पाठवत आलेली आहे। 2019 साली आमच्या 18 जागा निवडून आल्या महाराष्ट्रात, त्यातले काही लोक सोडून गेले। मला वाटतं 13 वगैरे लोक सोडून गेले आमच्या इकडे तिकडे। याचा अर्थ असा नव्हे की खासदार सोडून गेले किंवा आमदार सोडून गेले, पण पक्ष, कार्यकर्ता, केडर हे जागेवरच आहे, ताकद आहे आमची। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास दाखवला आहे। त्यांच्या बाबतीत जे घडलं त्याच्याविषयी प्रचंड सहानुभूती राज्यामध्ये, लोकांमध्ये आहे। अशा वेळेला याचा फायदा आमच्या मित्रपक्षाने घ्यावा ही आमची भूमिका आहे, आणि त्यानुसार आम्ही जागा वाटप करण्याचा प्रयत्न केला। अर्थात आमची पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्या सिटिंग जागा आहेत, जिथे विद्यमान खासदार आहेत, त्याच्यावर शक्यतो आपण चर्चा करायची नाही सुरुवातीला। आता काँग्रेसकडे सिटिंग जागाच नव्हती ना कोणती। तुम्ही जे म्हणताय की काय, काँग्रेसकडे कोणताही विद्यमान खासदार नव्हता। एक त्यांचा खासदार होते चंद्रपूरचे, त्यांचं निधन झालं, ती जागा त्यांची असं मानतो आम्ही। राष्ट्रवादीकडे 4 किंवा 5 जागा असाव्या, 4 होत्या। सातारा असेल, बारामती असेल, शिरूर असेल, अशा त्यांच्याकडे जागा होत्या। तर त्या जागांवरती नक्की त्यांचा अधिकार आहे, 18 जागांवरती आमचा अधिकार आहे। नाही राऊत साहेब, मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपशी जागा वाटपांची वाटाघाटी करताना दमछाक होताना दिसते। अजूनही महायुतीचं जागा वाटप जाहीर झालेलं नाही। साधारण 8 ते 9 जागा घोषणा करणं अजून बाकी आहे। त्यामुळे मी विचारलं की राऊतांना हे कसं शक्य झालं समोर काँग्रेस, NCP असताना? नाही, म्हणून काय झालं, जे सत्य आहे, जे फॅक्ट्स आहेत, त्याच्यावरच चर्चा होणार ना। त्याच्यात कसा बदल करणार तुम्ही? आता शिंदे हे काय शिवसेना नाही, जरी इलेक्शन कमिशनने म्हणत असतील की ते शिवसेना आहेत, तरी ते काय शिवसेना नाहीत। तसं असतं ते त्यांना सर्व जागा त्यांच्या ज्या आहेत 13, शिवसेनेने 18 जागा लढवल्या होत्या, 22 जागा लढवल्या होत्या, 22-23, त्या त्यांना मिळाल्या का भाजपकडून? आमची युती मागच्या लोकसभेला भारतीय जनता पक्षाबरोबर होती आणि आम्ही 23 जागा लढवल्या होत्या। जर ही शिंदेची शिवसेना खरी असती तर त्यांना 23 जागा सहज मिळाल्या असत्या, पण तो डुप्लिकेट माल आहे, त्याच्यामुळे भाजपने त्यांना धूप घातली नाही। आम्ही खरी शिवसेना आहोत हे सगळ्यांनी मान्य केलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही खरी शिवसेना आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचा जी ताकद आहे ज्या ज्या भागात त्या भागातल्या जागा आम्ही अर्थात चर्चेतून घेतलेल्या आहेत। या काय अशा ये वाला लेते हैं। इन्वर्टर AC। आप गैम्बलर हो ना?
गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। जोर जबरदस्तीने हिसकावून नाही घेतल्या. नाही, पण राऊत साहेब आताही दिसतं आहे सांगली, दक्षिण मध्य मुंबई अजूनही काँग्रेस आक्रमक आहे. सांगलीमध्ये तर स्थानिक नेते ऐकायला तयार नाही आहेत. जागा वाटप जाहीर झालेले आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्येही वर्षा गायकवाड यांची नाराजी दिसून येते. तर हे मुद्दे कसे सोडवले जाणार? कारण प्रचारात सहभाग महत्त्वाचा आहे स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांच्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत मतभेद होत होते. हे तर पूर्णपणे नवीन व्हिडिओ आहेत आमचे, पूर्णपणे नवीन. आणि 2 पक्ष आहेत बरोबर आमच्या, तिथे एकच होता भाजपा. त्याच्यामुळे जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशा प्रकारच्या अडचणी येणार हे आम्ही गृहीत धरलेलंच होतं. त्या सांगलीचा एक तिढा निर्माण झाला आणि भिवंडीचा. बाकी दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबईचा अजिबात वाद नाही. तुम्हाला मी आत्ता सांगतो, त्या आमच्या विद्यमान जागा होत्या, त्या आमच्याकडेच राहायच्या होत्या. फक्त सांगली एक नव्यानं आम्ही घेतली. तिथे परंपरेनं काँग्रेसचे लोक तिथे निवडून आले. शिवसेनेची निवडणूक लढण्याची ताकद तिकडे कमी आहे. पण मतदारांच्या संदर्भात म्हणाल तर मतदार मशालीवर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. दोन्ही निवडणुकात 2014 आणि 19 तिथे काँग्रेस नाहीच आहे. काँग्रेसचा 2014ला 4-1 लाखाने पराभव झाला. 2019ला काँग्रेस तिथे लढलीच नाही. ती जागा त्यांनी दुसऱ्या पक्षाला सोडली, मित्र पक्षाला. त्याच्यामुळे ते जे आहे की आमचा दावा आहे त्यात तसं तथ्य नाही. हां, भावनिकदृष्ट्या आहे. नाही, पण सांगलीमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते हे नॉट रिचेबल आहेत. दक्षिण मध्यमध्ये सुद्धा काँग्रेसची आता बैठक सुरू आहे. स्थानिक नेत्यांचं मत विचारात घेतलं जात आहे. आता जागा वाटप जरी जाहीर झालं असलं तरी काही बदल अपेक्षित आहेत या 2 जागांसंदर्भात? कोणताही होऊ शकतं. कोणताही बदल होणार नाही. आता जागा वाटप जाहीर झालं आहे, उमेदवार जाहीर झाले. त्या भागात उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतल्या, उमेदवार प्रचार फेऱ्या काढतायत, बैठका होत आहेत एकत्र. आम्ही समजूत काढू. आता असं आहे की अशाच प्रकारे नाराजी आमचेही लोक दाखवू शकतात. अमरावतीत दाखवू शकतात, कोल्हापूरला दाखवू शकतात, रामटेकला दाखवू शकतात. दाखवले त्यांनी. आम्ही जरा थांबवलं की आपण आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. जागा काँग्रेसकडे असेल किंवा जागा राष्ट्रवादीकडे असेल, आपण त्यांचं काम केलं पाहिजे. भिवंडीत आमचा लोकांचा आग्रह होता ना. भिवंडी हा परंपरेनं शिवसेनेचा भाग आहे. पण तो आता राष्ट्रवादी काँग्रेस लढते म्हटल्यावर ते आम्ही आमच्या लोकांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बाळ्या मामा, त्यांचा प्रचार आपण करून त्यांना जिंकून आणलं पाहिजे हे आम्ही सांगतो. तसं काँग्रेसनेही त्यांच्या लोकांना सांगायला हवं तात्काळ. राऊतसाहेब, जागा पदरात पाडून घेतल्यात 21, पण विनिंग स्ट्राईक रेट हाही महत्त्वाचा असणार. हे पहा की आमचा आधीचा आकडा जो आहे 18 तो कायम राहील, एवढंच मी सांगतो आपल्याला. म्हणजे 21 पैकी 18 खासदार जिंकून येतील. का नाही जिंकू आम्ही? महाराष्ट्रातला माहोलच तसा आहे. आम्ही जिंकू ना. आणि एकूण महाविकास आघाडीचे किती असतील? 35+. हे कुठल्या आत्मविश्वासावर राऊत बोलतात? कारण जागा वाटपातही तोच आत्मविश्वास, जागा तुम्ही जिंकून येण्याचाही तोच आत्मविश्वास. हा एवढा आत्मविश्वास म्हणजे हा ओव्हर आत्मविश्वास आहे की म्हणजे असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतात 45+. तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारता का? 45+. मोदी म्हणतात 400 पार. ते मोदींच्या नावावर मतं मागतायत. मोदींनी 2 टर्म देशाचं नेतृत्व केलंय, त्या याच्यावर ते म्हणतात की 45+. मग त्यांना म्हणू द्या 45+. आम्ही म्हणतो 35+. आम्ही नाही 45+ म्हणत, लक्षात घ्या. आम्ही फार रिजनेबल सांगतोय 35+. आणि आत्मविश्वास का असू नये? मेहनत करणारा पक्ष, मेहनत करणारी संघटना यांना आत्मविश्वास असायलाच पाहिजे ना. काल एक आणखी महाराष्ट्राच्या राजकारणात घटना घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केली. तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून या त्यांच्या राजकीय घोषणेकडे कसं पाहता? काय विश्लेषण करता? काय विश्लेषण करणार? गेल्या काही काळामध्ये त्यांचा जो पक्ष आहे
नवनिर्माण सेना, त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या भूमिकेवर ते ठाम घट्ट पकड ठेवून राहिले का असं मला कधी दिसलं नाही. मुळात त्यांची मूळची भूमिका ही मराठी माणसाच्या संदर्भातली, मराठी माणसाला न्याय देण्यासंदर्भातली, त्यानंतर परत ते हिंदुत्वाच्या दिशेने वळले, तेही आता त्यांचं वेगळं काहीतरी दिसतं आहे. आता अचानक त्यांनी असं मागे सांगितलं होतं राज ठाकरे यांनी की मोदी शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. जे आम्ही म्हणतोय, सगळेच म्हणतात, मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी त्यांची भाषणं आहेत. आणि ती त्यांची भूमिका योग्य होती, आम्ही त्याचं स्वागत केलं होतं. आणि आज अचानक त्याच मोदी शहांच्या प्रचारासाठी आपण बाहेर पडणार आहात. लोकांनी काय समजायचं? लोकांनी काय समजायचं? बघा, शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही होतो. आता आम्हाला विचारतील, तुम्ही नव्हता का त्यांच्या? आम्ही होतो, अधिकृतपणे होतो. आमचे तिथे मतभेद झाल्यावरती आम्ही बाहेर पडलो. पण राऊत साहेब, 2019ला राज ठाकरे हे मोदी शहा विरोधी होते. त्यांच्या एकूण भूमिका आणि त्यांची भाषणं आपण पाहिली. महाविकास आघाडीची मोट बांधताना किंवा इंडिया आघाडीची मोट बांधताना तुम्ही अनेक राजकीय पक्षांना एकत्र येण्यासाठी आवाहन केलं किंवा तसे प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडीबरोबरही तुमची बराच काळ बोलणी राहिली. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत? बघा, प्रयत्न झाले नाहीत वगैरे असं आहे की शेवटी समोरची व्यक्ती तितकी सिरियस असावी लागते ना राजकारणामध्ये. राजकारण हा एक असा नुसता वेळ घालवण्याचा खेळ नाही आहे ना. आपण महाराष्ट्रात, देशात, जनतेच्या संदर्भात ज्या भूमिका घेतो त्याला आपण चिटकून राहिलं पाहिजे. एक विचारधारा असायला पाहिजे. लढण्याची ईर्ष्या, संघर्ष करण्याची जिद्द असायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांना त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे चालवायची भूमिका त्यांनी घेतली आहे. ते नरेंद्र मोदी असे काही जे प्रमुख नेते आहेत, नरेंद्र मोदींना आधी असं वाटायचं की एक अकेला सप्पर भारी, पण आता त्यांना 40 पक्षांचं ओझं घेऊन निवडणुका जिंकायच्या मार्गे लागले आहेत ते. आता हे जे आहेत राज ठाकरे, त्यांनाही असं वाटत होतं सुरुवातीला की मी एकटाच सर्व काही पुढे घेऊन जाईन, पण दिसत नाही. ते आता भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. मागच्या वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांची काही एक वेगळी भूमिका त्यांची झाली होती. आता कसं आहे की त्यांचा पक्ष आहे, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे निर्णय ते घेतात, त्यांच्यावर आम्ही कसं काय मत व्यक्त करायचं? पण काल भाषणामध्ये त्यांनी 2 नेत्यांची नावं घेऊन टीका केली. त्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कोणावर आरोप करत नाही, पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे वैयक्तिक स्वार्थासाठी पंतप्रधानांवर आरोप करतात किंवा त्या अनुषंगाने त्यांची टीका पाहायला मिळाली. मग तुम्ही तो त्यांना पाठिंबा दिला आहे, तो कोणता स्वार्थ आहे? यात राष्ट्रहित किंवा महाराष्ट्रहित काय आहे मला सांगा ना. त्यांनी म्हटलंय की भारताला कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांना मोदी यांच्या रूपात ते दिसतंय. नाही, ते कोणाला काय दिसेल स्वप्नात ते काय सांगता येत नाही ना. कणखर म्हणजे काय? काश्मीरी पंडितांचा प्रश्न सुटलाय का? पाकिस्तानचा प्रश्न सुटलाय? मणिपूरचा प्रश्न सुटलाय का? बेरोजगारीचा प्रश्न सुटलाय का? सगळ्या भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्यापुढे लोटांगण घालून कोणतं कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी दाखवलं? किंबहुना मला तर सारखी भीती वाटते की ज्या भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात मोदींनी घेतलं आहे, घाबरवून, दहशत निर्माण करून पाठिंबा द्यायला लावला आहे, ते फार गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. आणि आता त्याच्यामध्ये नवनिर्माण सेनेची भर पडलेली आहे. तर मोदींनी यांच्या बाबतीतसुद्धा काय असा धाकधपटशा केला की काय, किंवा असं होऊ शकतं ना भारतीय जनता पक्षाकडून? त्यांचा स्वभाव आहे, त्यांच्या ते कॅरेक्टर आहे. पण त्यांचं असंही म्हणणं होतं की त्यांना वेगळ्या चिन्हावर लढण्याचा, म्हणजेच महायुतीत सहभागी होताना कमळ असेल किंवा धनुष्यबाण असेल असा वेगळ्या चिन्हांचाही पर्याय समोर ठेवला होता. त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्याने आपल्या चिन्हावरच लढणं संयुक्तिक ठरलं असतं, हे बरोबर आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या शत्रूंना बिनशर्त पाठिंबा देणं याचं समर्थन कोणी करणार नाही. एक शेवटचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात उत्तर हवं आहे. एक राजकीय पक्ष
2 लोकसभा निवडणूक लढवत नाही, अशा वेळेस त्या पक्षाच्या केडरवर किंवा त्या पक्षाच्या संघटनेवर कितपत परिणाम होतो जेव्हा निवडणुकांमधून पक्ष अलिप्त राहतो? नक्कीच कॅडरवरती परिणाम होतो. राजकीय कार्यकर्त्याला सतत निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरून आपली ताकद आजमावण्याची जिद्द असते कार्यकर्त्यांना. त्याच्यामुळे त्यांना आपण निवडणुका लढवत ठेवलं पाहिजे. ज्या निवडणुका शक्य आहेत त्या आपण लढवायलाच पाहिजे, या मताचा मी आहे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.